मी अजय पांचाळ, सहशिक्षक, गव्हर्नमेंट हायस्कूल होळसमुद्र, SSLC बोर्ड परीक्षेला अनुसरून अत्यंत महत्त्वाचा असं वर्तुळाला अनुसरून प्रमेय शिकणार आहोत। हा प्रमेय अत्यंत महत्त्वाचा आहे। तर हा प्रमेय शिकतेवेळी मी अत्यंत वर्गातील स्लो लर्नर्स, शिस्तपणे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा मी प्रमेय बनवलेला आहे। तर मित्रांनो, चला आपण चालू करू। वर्तुळाला बाह्यबिंदूतून वर्तुळाला काढलेल्या स्पर्शिका समान असतात। हे जे लाल लिहिलं आहे, परीक्षेमध्ये प्रश्नपत्रिकेवर हा प्रश्न येतो। तर याच्यामध्ये हे पूर्ण वळी जरा पाठ होत नसतील तरी तुम्ही स्पर्शिका समान असतात इतकं लक्षात ठेवलं, स्पर्शिका समान असतात तर भरपूर झालं। तर प्रश्न असा आहे की इतक्या भागापासून आपल्याला काय म्हणजे माहिती आहे का उत्तरामध्ये लिहायचं आहे। तर सुरुवातीला स्पर्शिका समान असतात तर एक वर्तुळ काढायचं आहे, त्यानंतर एक बाह्यबिंदू घ्यायचा आहे, त्याला दोन स्पर्शिका काढायचे, त्याचबरोबर इथं टच करायचं आहे, इथं टच करायचं आहे, म्हणजे ज्या बिंदूला स्पर्शिका टच होत असते तिथं टच करायचं आहे। त्यानंतर वर्तुळ मध्ये आणि बाह्यबिंदू साधणारी एक रेषा काढायची। अशा प्रकारचं वर्तुळ काढून आपल्याला ग्रहित, साध्य आणि रचना आपल्याला लिहावं लागणार आहे। तर ग्रहित लिहिते वेळेस मी अगदी सोप्या पद्धतीने तयार केलेला आहे। ओ असं लिहायचं आहे, पुढे लिहायचं आहे वर्तुळ मध्ये, त्यानंतर ओ लिहिल्यानंतर बाहेर पी लिहायचा आहे। पी कुठं आहे तर पी हे वर्तुळाच्या बाहेर आहे, म्हणून बाह्य बिंदू लिहायचे, बाह्य बिंदू। त्यानंतर स्पर्शिका समान असतात तर याच्यामध्ये स्पर्शिका बघायच्या आहे। स्पर्शिका कुठे PQ आणि PR, इथे लिहायचं आहे PQ व PR स्पर्शिका आहेत असं लिहायचं। बघा किती सोपं आहे। ग्रहित लिहिते वेळेस आपल्याला O वर्तुळ मध्ये, P बाह्यबिंदू, PQ आणि PR या स्पर्शिका आहेत असं लिहायचं आहे। त्यानंतर आहे मेन साध्य। साध्य आपल्याला काय करायचं आहे, स्पर्शिका समान आहेत, स्पर्शिका कोणते PQ आणि PR, म्हणजे जे लिहिले बघा इथं लास्ट PQ आणि PR पुन्हा एक वेळा लिहायचं इथं, पण लिहिते वेळेस आतमध्ये ते समान चिन्ह टाकायचं आहे। PQ बरोबर PR म्हणजे आपल्याला शेवटी जाऊन हे सिद्ध करायचं आहे। इथं साध्य जे आहे ते शेवटी जाऊन सिद्धतामध्ये शेवटी यावं। त्यानंतर रचना करता वेळेस एक ट्रिक सांगतो मी। असं बोर्ड धरायचं आहे, 3 बोट आहेत दिसायला लागले तुम्हाला, तर कुठे कुठे गेलेत पहिले बोट, इथं बघितलं OQ ला पहिली आहे म्हणून इथे मी OQ लिहितो, कॉमा, त्यानंतर OR ला एक आहे, OR एक लिहितो, त्यानंतर बघा OP ला एक आहे व OP असं लिहितो, आणि शेवटी साधा म्हणून टी। अशा प्रकारे अगदी सोपं ग्रहित, साध्य आणि रचना आपण लिहिलेलं आहे। त्यानंतर पुढचा भाग आहे सिद्धता। सिद्धतामध्ये बघा, सिद्धता लिहिल्यानंतर त्या आतमध्ये विधाने आणि कारणे असतात। तर यामध्ये पहिलं जे विधान आहे अगदी सोप्या पद्धतीने सांगतो। इथं बघितलं तर तुम्हाला 2 त्रिकोण दिसत असतील, एक खाली आहे आणि एक वर आहे, बघा 2 त्रिकोण। तर घेते वेळेस बघा इथं कुठलेही 3 जे शिरोबिंदू आहेत ते त्रिकोणाचे चिन्ह टाकायचं आहे। बघा त्रिकोण लिहिलो, त्यानंतर आहे PQO व दुसरा त्रिकोण आहे खाली PRO। समजलं का तुम्हाला? त्यानंतर याच्यामध्ये नंतरची ट्रिक आहे ते काय म्हणलं तर असं बोर्ड धरायचं। असं बोर्ड धरल्यानंतर तिन्हीच्या तिन्ही का म्हणजे माहिती आहे, खाली येणारे पहिल्या विधानाचे बघा असं धरल्यानंतर पहिले OQ या लागले, त्यानंतर OR या लागले,
तर बघा OQ आणि OR काय आहे त्याच्यामध्ये, OQ बरोबर OR समान आहेत, म्हणजे एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. हे वर्तुळ आहे, हे आणि हे दोन काय म्हणजे त्रिज्या आहेत, ते दोन्ही समान असतात. म्हणून इथं लिहितो एकाच वर्तुळाच्या त्रिज्या समान वगैरे लिहा किंवा एकाच वर्तुळाच्या त्रिज्या समान पण लिहू शकतात, समान असतात किंवा इथपर्यंत लिहिलं तर भरपूर आहे. त्यानंतर आहे बघा याच्यामध्ये असं झाल्यानंतर पहिलं काय आलं, वरचं OQ खालचं OR आलं. त्यानंतर आपण कुठे गेलो, इथं आले. इथं लक्षात ठेवायचं Q आणि R. तर त्याला कोण द्यायचं असतं, Q बरोबर R बरोबर हे कसे म्हणजे बघा असं बघितलं तुम्हाला माहिती आहे, स्पर्श बिंदूतून काढलेली त्रिज्या स्पर्शिकेला लंब असते, म्हणून ते लंब म्हणजे 90 अंश असते. म्हणून इथं मी 90 अंश लिहितो. याला कारण द्यायची गरज नाही. त्यानंतर इथं बघितलं तर इथं आले बघा, इथून इथं गेलं, इथून इथं आले, इथं थांबले. त्यानंतर शेवटी आपण कुठे जाणार आहे, P ला. म्हणजे लक्षात ठेवायचं आहे O पासून आपण कुठे गेलो, P ला, म्हणून OP असं लिहायचं. हे कशी आहे OP, याही त्रिकोणाला आणि याही त्रिकोणाला दोघाला काय सामायिक बाजू आहे, म्हणजे दोघांसाठी ही बाजू आहे, म्हणून याला सामायिक बाजू असं लिहायचं आहे. आपण संक्षिप्त रूपात साबा लिहिते म्हणजे सामायिक बाजू. त्यानंतर बघा किती सोपं आहे, हे जे त्रिकोण लिहिले तेच त्रिकोण खाली लिहायचे, P Q O, नंतर त्रिकोण P R O लिहायचा आहे. याच्यामध्ये O आहे ना, त्या ठिकाणी असं करून असं एकरूपतेचं चिन्ह टाकायचं. एकरूपता म्हणजे हे दोन त्रिकोण एकमेकावर ठेवले असता तंतोतंत जुळतात, असं आपण काय म्हणजे याच्यातून सिद्ध केले. तर वरी काटा घेतले, एक बाजू आणि एक कोन, म्हणजे यालाच काय म्हणते आपण बा को आणि बा. तर हे दोन त्रिकोण एकमेकावर ठेवल्यानंतर याही त्रिकोणाची ही बाजू या त्रिकोणाची ही बाजू एकमेकाला तंतोतंत जुळतात, म्हणजे या दोन त्रिकोणाच्या दोन काय आहेत ते वर्तुळाला काढलेल्या स्पर्शिका आहेत, म्हणजे या त्रिकोणाच्या बाजू स्पर्शिका आहेत. तर याच्यावरून काय सिद्ध होत असते, तर PQ बरोबर PR. हे जे आहे तुम्ही साध्यामध्ये बघितलं तर PQ बरोबर PR दिसते, इथं पण ते सिद्ध केले आपण PQ बरोबर PR. हे कसं आलेलं आहे, तर हे एकरूप त्रिकोण आहेत, एकरूप त्रिकोणाच्या बाजू आणि इथं खाली लिहायचं आहे असे सिद्ध होते. अशा प्रकारे आपण वर्तुळाला बाह्य बिंदूतून काढलेल्या स्पर्शिका समान असतात असे आपण सिद्ध केलेलं आहे. धन्यवाद.